ऊसाचा रस काढल्यानंतर जसा शेवटपर्यंत ना त्याचा कस काढला जातो, शेवटपर्यंत त्याला मशीनमध्ये टाकलंच जातं ना, तसं सध्या मी माझ्या स्वतःचं करत आहे असं मला वाटतंय. कारण ना मी आता मुलांचं क्लासमध्ये एक्झाम चालू आहेत, म्हणजे पुढच्या वीकमधून चालू होत आहेत, म्हणून एवढं हार्डवर्क होतं आहे ना सगळ्या बाबतीमध्ये, करून घ्यावं लागते. त्यात मी मुलांना आज मराठीची कविता शिकवली 2nd स्टँडर्डची, तर त्याचा व्हिडिओ पण बनवलेला. तर तो माझ्या स्टडीच्या चॅनलमध्ये आल्या मी अपलोड करायला बसली. ते झालं नाही की म्हटलं भूक लागलेली आहे, काहीतरी खायला घेऊया. इतक्यात आठवलं की मशीनला कपडे लावलेले आहेत, तर ते आधी वाळत घालूया. पण असं होणार ना, एकदा कपडे राहिले की मग ते राहणार. आणि आज वातावरण खूप सुंदर असं आहे, मस्त हवा सुटलेली आहे, तर पटापट कपडे सुकतील. म्हणून भूक लागलेली तरीसुद्धा पटापट जाऊन आधी सगळे कपडे वाळत घातले. आता नाश्त्याला मस्त एकदम सकाळी बनवलेला पुलाव, म्हणजे आज बनवलेला आहे मक्याचा पुलाव. त्याच्यामध्ये मक्याचे दाणे घातले. नम्रताला तेच दिलं नाश्त्याला, डब्याला दिलं. दर्शनच्या पप्पांना दिले, दर्शननेसुद्धा नाश्ता तोच केला. आणि आता मी सुद्धा येऊन घेतलेला आहे. तशी मी सकाळी 4 चपाती खाल्ली आहे, बट आता हे माझं 2nd नाश्ता म्हटलं तर चालेल. सो चला, तर आता नाश्ता करून घेते आणि नंतर मग पुढच्या कामांना सुरुवात करेन. तर तुमचा दिवस कसा जातो मला नक्की सांगा. बाय.